तर विद्यार्थी मित्रांनो, एज्युदुनिया या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं पुन्हा स्वागत। आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत की जो इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांकरता म्हणजे तो जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा असेल, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा असेल, त्याचबरोबर इयत्ता 5वीची जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे तर त्या सर्व परीक्षांकरता तो उपयोगी असणारा टॉपिक आहे। त्या टॉपिकचं नाव आहे बघ विभाजक आणि विभाज्य असं ह्या टॉपिकचं नाव आहे। आता याच्यामध्ये बघा, तुम्ही जर या टॉपिकचं नाव पाहिलं तर पहिला जो घटक लिहिला आपण विभाजक आणि विभाज्य हे एकमेकांशी संलग्न किंवा हे दोन्ही घटक आपल्याला पॅरलल शिकायचे, म्हणजे दोन्ही घटक एकाच वेळी शिकायचे। विभाजकालाच अजून एक नाव आहे बघा दुसरं, त्याला आपण अवयव असं म्हणतो, आणि जर इंग्लिशमध्ये आपण विभाजकाला पाहिलं तर त्याला आपण फॅक्टर असं म्हणतो। तर विभाजकाला आपण त्या पटीतील संख्या किंवा गुणिते असं सुद्धा म्हणतो बघा आपण, बघा त्याला आपण गुणिते असं सुद्धा म्हणतो किंवा ती पटीतील संख्या असते। तर पटीतील संख्या किंवा गुणिते म्हणजे काय आपण हे बघूया। याला आपण काय करू, दोन अशा भागामध्ये आपण त्याला बघूया, पॅरलली बघूया की आपण ते घटक किंवा तो घटक म्हणजे कसा असतो। आता उदाहरणार्थ समजा मी या ठिकाणी 25 ही एक संख्या घेतो आणि या ठिकाणी 5 ही एक संख्या घेतो। आता आपण कालचा जो होमवर्क पाहिला होता बघा, होमवर्क म्हणजे 3 मे रोजीचा जो होमवर्क आहे तर त्या होमवर्कमध्ये आपण भागाकाराचे गणित पाहिलेत बघा। तर त्या भागाकाराच्या गणितामध्ये बोलताना मी एक अशी गोष्ट सांगितली होती, त्यात एक संकल्पना सांगितली होती की समजा आता ही समजा 505 ही एक संख्या आहे की ज्याला आपण भाज्य काल म्हटलं होतं, आणि त्याला जर आपण 5ने भागलं की याला आपण भाजक म्हटलं होतं। त्यावेळेस मी आता इथं भागाकार करत बसत नाही, याचा भागाकार 1 येईल आणि डायरेक्ट तुम्ही भागाकार 101 येईल आणि डायरेक्ट तुम्ही हे सोडवून गेल्यानंतर तुम्हाला बाकी 0 मिळेल बघा। म्हणजे याचा अर्थ काय होतं बघा की बाकी 0 आली, भागाकार 101 आला, हा 5 हा भाजक होता, 505 हा भाज्य होता। मग मी काल बोलता एक म्हटलं होतं की ज्यावेळेस आपण भाज्य याला आपण भाजकाने भागतो, येणारा भागाकार किती असेल याच्याशी संबंध नाही, परंतु जर बाकी 0 येत असेल तर आपण याला असं म्हणतो की 505ला 5ने निशेष भाग जातो। याचाच अर्थ काय की 505चा 5 हा अवयव आहे किंवा विभाजक आहे असं आपण त्याला म्हणतो। म्हणजेच विभाजक आणि अवयव हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत की ज्याला आपण फॅक्टर असं इंग्लिशमध्ये म्हणणार आहे। मग आपण याच्यामध्ये काय सांगू शकतो बघा, 505चा 5 हा काय आहे, विभाजक आहे किंवा 5 हा अवयव आहे। आणि हेच वाक्य आपण उलट वापरू शकतो, कसं, फक्त याला विभाज्य शब्द वापरायचा, म्हणजेच 505 हा 5चा विभाज्य आहे किंवा ते गुणित आहे असं आपण म्हणू शकतो बघा। विभाज्य आहे किंवा गुणित आहे असं आपण म्हणू शकतो। आता इकडे या, ह्या दोन संख्यांकडे की ज्या आपण दोन संख्या घेतल्या होत्या, याच्यामध्ये 25ला जर आपण 5ने भागायला गेलो, 25ला जर 5ने भागायला गेलो तर 5 वजा 25 म्हणजे बाकी 0 येईल। म्हणजे बाकी ज्यावेळेस 0 आली त्यावेळेस आपण काय म्हणणार की 5 हा 25चा अवयव आहे किंवा विभाजक आहे। आणि हेच उलट वाक्य कसं, 25 हा 5चा विभाज्य आहे। फक्त एक महत्त्वाची अट आहे मित्रांनो, ज्यावेळेस हे भागाकार केल्यानंतर ज्यावेळेस बाकी 0 मिळेल याचा अर्थ या पूर्ण भाज्याला भाजकाने पूर्ण भाग जाईल, त्यावेळेस आपण असं म्हणणार की हा निशेष भाग गेला, त्यावेळेसच आपण हा विभाजक किंवा अवयव आणि विभाज्य किंवा गुणिते ही संकल्पना आपण वापरू शकतो। अन्यथा जर बाकी 0 येत नसेल तर ही विभाजक किंवा विभाज्य ही संकल्पना आपण वापरू शकत नाही। आता उदाहरण आपण घेऊ, आता ह्याच दोघांबद्दल वाक्य आपण तयार करू। आता ज्यावेळेस 5चा विचार केला त्यावेळेस 5 हा 25चा काय झाला, विभाजक किंवा अवयव झाला, आणि 25 ही 5ची काय झाली, विभाज्य झाली, कारण 5च्या पटीत काय असणार आहे, 5च्या पटीत हे 25 आहे, म्हणून 25 हा 25चा म्हणजे 25 हा 5चा विभाज्य झाला आणि 5 हा 25चा काय झाला, विभाजक झाला किंवा अवयव झाला, असं झालं। आता याच्यामध्ये काय करायचं बघा, या 25ला मग 5 हा एकच विभाजक आहे का, तर नाही, 25ला 5 सोडून सुद्धा विभाजक आहेत। आता तुम्ही कोणतीही संख्या घ्या, म्हणजे 2 घ्या, 4 घ्या, 10 घ्या, 15 घ्या, 100 घ्या, 200 घ्या, कोणतीही संख्या घ्या। समजा आपण काय घेतली बघा, इथं या ठिकाणी आपण 60 संख्या घेऊ उदाहरणार्थ, कोणती संख्या घ्या तर त्याचा कोणतीही संख्या घेतली तर त्याचा एक हा विभाजक असणारच, एक हा विभाजक असणारच। याचा अर्थ काय, कोणत्याही संख्येला 1ने तर निशेष भाग जाणारच आहे, म्हणजे कोणत्याही संख्येचा 1 हा तर विभाजक असणारच। मग याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल का बघा, कोणत्याही संख्येचा 1 हा सर्वात लहान विभाजक असतो।
बरोबर आहे, कारण 1ने तर प्रत्येक संख्येला भाग जाणार आहे. उदाहरणार्थ 25 मध्ये घ्या, 25ला 1ने तर निशेष भाग जाणारच, म्हणजे 25चा सर्वात लहान विभाजक किंवा अवयव कोणता झाला? 1 झाला. याचा अर्थ कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक काय असतो? 1 असतो. अजून 1 सोडून 5ने 1 या 25ला निशेष भाग जातो, तो आपण 1 नंतर 5 घेतला, नंतर 5 नंतर डायरेक्ट 25ला 25नेच निशेष भाग जाईल बघा. म्हणजे 1ने पण 25ला निशेष भाग जातो, 5ने पण 25ला निशेष भाग जातो आणि 25ने पण 25ला निशेष भाग जातो. याचाच अर्थ काय झाला? 1 हा सुद्धा 25चा विभाजक, 5 हा सुद्धा 25चा विभाजक आणि 25 हा सुद्धा 25चा विभाजक होईल किंवा अवयव होतील. आता याच्यातून आपल्याला काय म्हणता येईल बघा, कोणत्याही संख्येचा 1 हा सर्वात लहान विभाजक, तर कोणत्याही संख्येचा तीच संख्या हा सर्वात, किंवा कोणत्याही संख्येची तीच म्हणजे कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक म्हणजे कोणता असेल तर तीच संख्या असेल असं आपल्याला म्हणता येईल बघा. कारण याच्यामध्ये 25लाच 25ने भाग जातोय, म्हणजे 25 ही सर्वात मोठी संख्या झाली या 25च्या विभाजकांपैकी, म्हणजेच 25चा सर्वात मोठा विभाजक म्हणजे तीच संख्या म्हणजे 25 होईल. आता उदाहरण इकडे 60 कडे या. 60चा सर्वात लहान विभाजक कोणता असेल? 1 असेल. आणि 60चा सर्वात मोठा विभाजक कोणता असेल तर तीच संख्या म्हणजे कोणता असेल? 60 हा सर्वात त्याचा मोठा विभाजक असेल. हे तुम्हाला समजलं का? मग याच्यावरून 2 वाक्य आपण लक्षात ठेवू शकतो. पहिलं वाक्य कोणतं आहे? कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक म्हणजे 1 असतो, तर कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक म्हणजे तीच संख्या असते. आता हे विभाजक किंवा अवयवाबद्दल आपली ही 2 वाक्य झाली महत्त्वाची. आता पुढे बघा, आपण आता विभाज्याबद्दल जर बोललो तर विभाज्याबद्दल काय सांगता येईल बघा, की 5च्या पटीत किंवा गुणित आपण म्हटलं होतं. आता 5चा विभाज्य 25 आहे, बरोबर. 25चा अवयव काय होता? 5 होता, तर 5चा विभाज्य 25 आहे, म्हणजे ह्या 25 आहे तो 5च्या पटीत आहे. मग 5चे विभाज्य काय असतील बघा, 5चा विभाज्य 5 पण असेल, 5चा विभाज्य 10 आहे, 15 आहे, 20 आहे, 25 आहे, 30 आहे, असं किती पण आपण पुढे वाढवू शकतो. याचा अर्थ हे 5च्या पटीतले झाले का बघा बरं सगळे. 5 थोडक्यात पाडा झाला हा, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 20, 25, 30 असं झाला. याचा अर्थ काय? आता ही 5 समजा संख्या घेतली किंवा आपण कोणतीही संख्या घ्या, त्या संख्येचा 5 हा विभाज्य आहे आपण पाहिलं, म्हणजेच कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाज्य म्हणजे काय असते? तीच संख्या असते. आणि कोणत्याही संख्येचा जर आपण सर्वात मोठा विभाज्य काढायला गेलो तर तो विभाज्य आपल्याला काढता येत नाही. कारण काय? तर 5ला तुम्ही कितीनेही गुणू शकता ना. समजा 5ला मी 1 लाखने गुणलं 5 लाख येईल, 10 लाखने गुणलं किती येईल? ते 50 लाख येईल. असं मी कितीही पुढे वाढवू शकतो. याचा अर्थ 5चा मला विभाज्य काढता येईल का सर्वात मोठा? तर तो काढता येणार नाही. परंतु सर्वात लहान विभाज्य काय करता येईल मला सांगता येईल? 5 आहे. कारण कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाज्य म्हणजे तीच संख्या असते. मग याच्यावरून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 4 वाक्य लक्षात ठेवायची. कोणती बघा, विभाजकावरून 2 आहेत आणि विभाज्यावरून 2 वाक्य आहेत. आता विभाजकावरून 2 वाक्य कोणती होती बघा. पहिलं वाक्य काय? कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक म्हणजे 1 असतो. दुसरं वाक्य, कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक किंवा अवयव म्हणजे तीच संख्या असते. आता तिसरं वाक्य विभाज्यवरून कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाज्य म्हणजे तीच संख्या आणि कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाज्य आपणाला सांगता येत नाही. अशा पद्धतीचे विद्यार्थी मित्रांनो ही 4 अतिशय महत्त्वाचे वाक्य आहेत. आता समजा तुम्ही कोणतीही एक संख्या घेतली, आता उदाहरणार्थ आपण या ठिकाणी 60 ही संख्या घेतली होती, तर या 60 या संख्येचे अवयव किंवा विभाजक कसे काढायचे आपण आता हे पाहू. विद्यार्थी मित्रांनो आपण आता 60चे अवयव किंवा 60चे विभाजक काढूया. तर 60चा सर्वात लहान विभाजक आपण आत्ताच पाहिलं की कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक किंवा सर्वात लहान अवयव कोणता असतो तर 1 असतो. मग 1ने 60ला भाग जाणारच आहे. नंतर 2 हा सुद्धा त्याचा विभाजक आहे. थोडक्यात ज्या संख्येने म्हणजे 60पेक्षा लहान असणाऱ्या संख्या की ज्या संख्येने 60ला निशेष भाग जातो अशा संख्यांची यादी बनवायची. ती कशी होईल बघा. आता 1, 2 नंतर 3ने पण निशेष भाग जातो, 4ने निशेष भाग जातो, 5ने 60ला निशेष भाग जातो, 6ने 60ला निशेष भाग जातो, नंतर 10ने 60ला निशेष भाग जातो, 12ने 60ला निशेष भाग जातो, 15ने 60ला निशेष भाग जातो, 20 आहे, 30 आहे आणि नंतर शेवटी 60 आहे. बघा आता याच्यामध्ये कोणता अवयव राहिलेला आहे का बघा. असा आपल्याला 60पेक्षा ह्या सर्व लहान संख्या आहेत
आणि ज्या संख्येने 60ला निशेष भाग जातो तर त्या सर्व संख्यांची यादी बनवायची. आता याच्यामध्ये बघा मगाशी ठरल्याप्रमाणे जी 2 वाक्य आपण म्हटली होती काय होती, कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक म्हणजे 1 असतो, हे आपण 1 लिहिलेलं आहे. आणि कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक म्हणजे काय असतो, तर तीच संख्या असते, म्हणजे आपण याच्यामध्ये 60 लिहिलेलं आहे. आता अशा पद्धतीने बघा हे सर्व झाले याचे अवयव, कुणाचे, हे 60चे अवयव झाले. आता जर तुम्ही याच्यामध्ये बघा आपले अवयव बरोबर किंवा कसे बघायचे बघा, आता हे आपलं उत्तर बरोबर येतात का बघा. सर्वात पहिला आणि सर्वात शेवटचा अवयव घ्या, यांचा गुणाकार करा, किती येईल बघा, 60 एके 60 येईल. दुसऱ्या क्रमांकाचा आणि शेवटून दुसऱ्या क्रमांकाचा अवयव घ्या, किती येईल, 30 दुने 60 येईल. फक्त विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे अवयव लिहिताना हे चढत्या क्रमाने लिहिलेले पाहिजेत. तर तुम्ही कसाही क्रम लिहाल आणि नंतर शेवटचा आणि शेवटून दुसरा आणि पहिलं सुरुवातीपासून दुसरा घ्याल तर तसा गुणाकार 60 येणार नाही. नंतर बघा इथं 20 त्रिक 60 यांचा गुणाकार येईल, 15 चोक 60 येईल, 12 पंचे 60 येईल आणि 10 सक 60 येईल. म्हणजे आपण हे अवयवांच्या स्वरूपामध्ये असं, पण ह्याचं म्हणजे 60 ही संख्या आहे आपण अशी पण लिहू शकतो बघा, कशी, 1 गुणिले 60 या 2 अवयवांच्या स्वरूपात, नंतर 2 गुणिले 30 अशी लिहू शकतो, 3 गुणिले 20 अशी लिहू शकतो, नंतर परत 4 गुणिले 15 अशी लिहू शकतो, किंवा 5 गुणिले 12 किंवा 6 गुणिले 10 अशी पण लिहू शकतो अवयवांच्या स्वरूपामध्ये. पण कधी कधी असा प्रश्न विचारला जातो पेपरमध्ये की एखाद्या संख्येचे जे अवयव आहेत तर त्याचे मूळ अवयव किती किंवा मूळ अवयव कोणते, असा प्रश्न विचारला जातो. आता यासाठी तुम्हाला मूळ संख्या काय संकल्पना आहे, मूळ संख्या ही संकल्पना काय ही तुम्हाला माहीत पाहिजे. आता त्यासाठी मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हे दोन्ही संकल्पना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. फक्त आपण मूळ संख्येवरती चर्चा करू बघा. आता मूळ संख्या ही संकल्पना काय आहे बघा, तर आता जसं तुम्ही पाहिलं की या संख्येला किती, एकापेक्षा म्हणजे 1 सोडला आणि 60 सोडला तर अजून जास्त अवयव आहेत, म्हणजे 2 आहेत, 2 ते 30 पर्यंत असे वेगवेगळे अवयव आहेत. परंतु अशा काही संख्या आहेत की ज्या संख्येला फक्त 2च अवयव आहेत. उदाहरणार्थ आपण 5 बघू, संख्या 5 संख्या. आता या संख्येला फक्त 1 ने निशेष भाग जातो आणि या संख्येला फक्त 5 ने निशेष भाग जातो. याचा अर्थ 5 या संख्येला एकूण किती अवयव झाले किंवा किती विभाजक झाले, फक्त 2 विभाजक झाले. तर मग अशी संख्या शोधायची की ज्या संख्येला फक्त आणि फक्त 2च अवयव आहेत आणि ते 2 अवयव म्हणजे कोणते असणार, सर्वात लहान अवयव म्हणजे 1 आणि सर्वात मोठा अवयव म्हणजे तीच संख्या, एवढेच फक्त 2 अवयव असतील तर त्या संख्येला आपण काय म्हणतो, मूळ संख्या. किंवा मूळ संख्येची व्याख्या अशी आहे की ज्या संख्येला फक्त 1 आणि तीच संख्या या 2च संख्येने फक्त निशेष भाग जातो, बाकी कोणत्याच संख्येने त्या संख्येला निशेष भाग जात नाही, तर त्या संख्येला आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. उदाहरणार्थ बघा 2 3 5 7 11 13 अशा ज्या मूळ संख्या आहेत, तर आपण जर 1 पासून 100 पर्यंत जर मूळ संख्या पाहायला गेलो तर एकूण किती मूळ संख्या आपल्याला मिळतील, एकूण 25 मूळ संख्या मिळतील. परंतु विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवायचं आहे, 1 ही जी संख्या आहे ती मूळही नाही आणि काय नाही, संयुक्त सुद्धा नाही. या दोन्हीमध्ये आपण याला टाकत नाही. म्हणजे 1 तुम्ही मूळ आहे असंही म्हणू शकत नाही किंवा 1 ही संख्या संयुक्त आहे असंही म्हणू शकत नाही. मूळ आणि संयुक्त संख्या आपण 2 पासून सुरू करतो किंवा सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे, 2 आहे. त्याचबरोबर मूळ संख्या ह्या सर्व ज्या आहेत त्या सर्व संख्या विषम आहेत. फक्त 2 ही एक संख्या अशी आहे की जी मूळ पण आहे आणि कशी आहे, सम पण संख्या आहे. म्हणजे सम असणारी मूळ संख्या ही फक्त एकच आहे, जी कोणती आहे, 2 आहे. सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे, 2 आहे. सर्वात मोठी मूळ संख्या आपल्याला सांगता येत नाही, पण मूळ संख्येची व्याख्या किंवा मूळ संख्या ही संकल्पना काय तुम्हाला समजली असेल. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला फक्त आणि फक्त 1 आणि तीच संख्या यांनी निशेष भाग जातो, त्या संख्या म्हणजे मूळ संख्या झाल्या. आता तुम्हाला समजा असं विचारलं की 60 या संख्येचे मूळ अवयव कोणते आहेत. बघा आता आपण तर हे सगळे अवयव काढले. आता याच्यामध्ये अशा काही संख्या की ज्या मूळ आहेत आणि ज्या मूळ संख्यांनी 60ला निशेष भाग जातो, अशा संख्या थोडक्यात आपल्याला शोधायच्या आहेत. बघा आता या ठिकाणी 2 आहे, 2 मूळ आहे. 3 संख्या मूळ आहे, 4 ही संख्या मूळ नाही, कारण याला 1 आणि 4 ने सोडून 2 ने पण निशेष भाग जातो. नंतर 5 ही काय आहे, मूळ आहे. नंतर पुढं कोणती मूळ संख्या येते का बघा, याच्यामध्ये पुढं नाही. मग आपल्याला 60चे मूळ अवयव कोणते असं म्हटलं तर कोणते असतील ते, 2 3 आणि 5 असे 3 अवयव असतील 60चे मूळ अवयव. आता मग तुम्ही म्हणाल की समजा आम्हाला परीक्षेमध्ये एखादं असं विचारलं उदाहरण की 60चे मूळ अवयव कोणते आहेत, तर आम्ही मग एवढे अवयव सगळे काढत बसायचे आणि ह्याच्यातून आम्ही कसं उत्तर काढणार, म्हणजे मूळ अवयव कोणते आहेत, मग लगेच कसं आम्हाला शोधणार ना, कारण एवढं शोधायला गेलं तर आपल्याला काय होणार आहे, तर हे काय होणार,
आपल्याला मात्र हे सगळे अवयव लिहून नंतर त्यातून मूळ अवयव शोधावे लागतील. तर त्यासाठी आपण काय करायचं बघा, मी त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. आता बघा, आपल्याला काय करायचं होतं की 60चे आपण अवयव सगळे कसे लिहायचे हे पाहिलं. आता याच्यामध्ये काय करायचं की 60चे मूळ अवयव किंवा 60 ही संख्या मूळ अवयवांच्या स्वरूपात कशी लिहिणार. तर काय नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपण काय करायचं 60 संख्या पकडून एक उभी एक आडवी रेष ओढायची आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, 60चे अवयव पाडायचे. ते अवयव कसे पाडायचे. आता आपल्याला दिलेलं काय म्हणजे विचारलेलं काय आहे की 60 ही संख्या मूळ अवयवांच्या स्वरूपात कसे लिहिणार. आता मूळ अवयव म्हणजे काय, तर आपण पाहिलं होतं की मूळ संख्येच्या स्वरूपात हे 60 लिहायचे. म्हणजे मूळ संख्येच्या गुणाकाराच्या स्वरूपात आपल्याला 60 ही संख्या लिहायची आहे. मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला फक्त आणि फक्त दोनच अवयव असतात, एक आणि तीच संख्या एवढी दोनच फक्त अवयव असतात. मग आपण काय करायचं, कधीही बघायचं जर 60 ही संख्या समसंख्या आहे, मग समसंख्या असेल तर समसंख्येला 2 ने निशेष भाग जाणारच. परंतु 2 ही समसंख्या जरी असली तरी 2 ही कसली संख्या आहे, मूळ संख्या आहे. मग 2 ने निशेष भाग दिल्यानंतर त्याचं उत्तर आपलं 30 येईल. मग 30 आल्यानंतर परत 30ला पण 2 ने भाग जातोय, उत्तर परत 15 येईल. या ठिकाणी परत 3 ने निशेष भाग जाईल याला, या ठिकाणी 5 येईल आणि परत 5ला निशेष भाग 5 ने घालवायचा 1 येईल. फक्त एक लक्षात ठेवायचं, या कॉलममध्ये येणारी प्रत्येक संख्या ही मूळ संख्या असली पाहिजे की जी 2 आहे, 2 मूळ आहे, 3 मूळ आहे, 5 मूळ आहे. याचा अर्थ 60 ही संख्या आपण या 4 संख्येच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहू शकतो. आता आपण जे अवयव पाडलेले ते अवयव बरोबर आहेत की नाही कसं ठरवायचं, तर या चौघांचा, तर हे जेवढे काय तुम्हाला या कॉलममध्ये अवयव येतील किंवा संख्या येतील त्या सर्वांचा गुणाकार किती आला पाहिजे, 60 आला पाहिजे. येतोय का बघा, 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 दुने 60. याचा अर्थ 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 हे सगळे अवयव हे काय झाले, 60चे मूळ अवयव झाले किंवा 60 ही संख्या मूळ अवयवांच्या स्वरूपात आपण लिहिलेली आहे. म्हणजे 60 ही संख्या मूळ अवयवांच्या स्वरूपात कशी लिहायची, तर 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 ही अशी संख्या मूळ अवयवांच्या स्वरूपात लिहिली. आणि जर तुम्हाला असं विचारलं असतं की 60चे अवयव कोणते, म्हणजे समजा तुम्हाला असं एक प्रश्न विचारलेला आहे की खालील पर्यायापैकी 60चे अवयव कोणते असं विचारलं, तर त्यावेळेस आपण जे पाठीमागे जे सगळे अवयव पाहिले 60चे 1 2 3 4 5 असे सगळे अवयव, तर ते सगळे अवयव त्या पर्यायामध्ये असले पाहिजेत. आणि जर तुम्हाला असं विचारलं की 60 ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकार स्वरूपात कशी लिहिणार, तर ती संख्या मूळ अवयवांच्या गुणाकार स्वरूपात ही अशा पद्धतीने लिहिली पाहिजे. तर तुम्हाला याच्यातला फरक समजला असेल. उदाहरणार्थ तुम्हाला अजून एक संख्या घेऊन सांगता येईल आपल्याला. याच्यामध्ये समजा आपण 75 ही संख्या असं उदाहरण घेतलं, तर 75चे अवयव बघा. आता 75चा एक तर अवयव असणार आहे, नंतर 5 आहे, नंतर पुढं 15 आहे, 25 आहे, नंतर परत किती येईल 75 एक येईल बघा. बरोबर आहे. 25 म्हणजे याच्यामध्ये 5 ने आहे, नंतर याच्यामध्ये 3 ने भाग जाईल बघा. याला जर आपण याच्या अवयव काढले तर 1 आहे, 3 ने पण भाग जाईल, 5 ने जाईल, 15 ने जाईल, 25 ने जाईल आणि 75 ने जाईल बघा. याच्यामध्ये आपल्याला 3 ॲड करायचं होतं. तर अशा पद्धतीने हे सगळे 75चे अवयव असतील बघा. मग 75चे एवढे अवयव झाल्यानंतर काय करायचं बघा. आता याच्यामध्ये बघा, मग अशा आपण चेक केलं तसं 75 एके 75, 25 त्रिक 75, 15 पाची 75 असं आपल्याला गुणाकार बरोबर त्यांचा भेटतोय. आता आपण काय करणार, या 75चे मूळ अवयव, आता अवयव फक्त लिहा म्हटलं तर हे सर्व अवयव येतील, पण याच्यातले मूळ अवयव कोणते आहेत बघा. एक तर आपण पकडणार नाही, कारण एक मूळ ही नाही, संयुक्त नाही. 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्या आहे, 15 ही मूळ संख्या नाही, 25 ही मूळ संख्या नाही, तर 75 ही मूळ संख्या नाही. तर फक्त याच्यातले मूळ अवयव 2 झाले. म्हणजे या पूर्ण अवयवांच्या यादीपैकी मूळ अवयव कोणते झाले, 3 आणि 5 झाले. परंतु 75 ही संख्या जर मूळ अवयवांच्या स्वरूपात लिहा असं म्हटलं तर काय करणार आपण. या ठिकाणी 75 सुरुवातीला 3 ने भाग जातोय, 25 त्रिक 75, परत 5 ने भाग जातोय, या ठिकाणी 5 आणि परत 5 एके 5. म्हणजे बघा, आता या सर्व तिघांचा गुणाकार आलाय का बघा. 75 5 वजा 25 त्रिक 75 गुणाकार येतोय. म्हणजे 75 ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकार स्वरूपात कशी लिहिणार आपण, 3 गुणिले 5 गुणिले 5 याचा गुणाकार बघा. 5 वजा 25 त्रिक 75 बरोबर 75 गुणाकार येतो. याचा अर्थ 75 ही संख्या आपण 3 गुणिले 5 गुणिले 5 अशी मूळ अवयवांच्या गुणाकार स्वरूपात आपण लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ज्या गोष्टी क्लिअर केल्या किंवा जी संकल्पना क्लिअर केल्या त्या तुम्हाला समजल्या असतील. संकल्पना क्रमांक 1 विभाजक किंवा अवयव आणि संकल्पना क्रमांक 2 विभाज्य किंवा त्याला गुणिते असं आपण म्हणतो. ह्या 2 संकल्पना तुम्हाला जर मूलभूत संकल्पना क्लिअर झाल्या असतील तर या संकल्पनेवर आधारित उदाहरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.